नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरानं एकच खळबळ उडालीये. तिबेटच्या दिशेनं आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यानं काही मिनिटातच गावं, पूल, रस्ते आणि सीमा परिसर उद्ध्वस्त केला. पण आता सर्वात मोठी चिंता आहे ती शेकडो बेपत्ता पर्यटकांची. धक्कादायक म्हणजे संपर्क तुटलेल्या 384 पर्यटक आणि प्रवाशांमध्ये तब्बल 105 भारतीय नागरिक आहेत. त्यामुळे या घटनेनं भारताचीही चिंता वाढलीये. नेपाळच्या रसुआ जिल्ह्यातील तिमुरे आणि स्याफ्रू बेसी परिसरात बुधवारी सकाळी अचानक परिस्थिती हाताबाहेर गेली. सकाळी 9:30च्या सुमारास भोटेकोशी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली आणि काही क्षणातच पुराचं पाणी नदीकाठच्या भागात घुसलं. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक वाहनं, घरं आणि मालमत्ता वाहून गेली. नुकताच तयार करण्यात आलेला पूलही पुराच्या प्रवाहात वाहून गेला. रसुआगढी येथील सीमाशुल्क संकुलालाही मोठा फटका बसला. परिसरात उभी असलेली वाहनं आणि मोठ्या प्रमाणातील सामान पाण्यात वाहून गेलं. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत किमान 8 जणांचा मृत्यू झालाय, तर नेपाळी सैन्यानं 25 जणांची सुटका केलीये. मात्र अनेक जण अजूनही बेपत्ता असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीतीये. आणि आता समोर आलीये आणखी मोठी चिंता. नेपाळ टुरिझम बोर्डच्या प्राथमिक माहितीनुसार 384 पर्यटक आणि प्रवासी संपर्काबाहेर आहेत. यामध्ये 291 विदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. विदेशी नागरिकांमध्ये सर्वाधिक 105 भारतीय आहेत. याशिवाय 37 NRI नागरिक असून अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यातील अनेक जण कैलास मानसरोवर यात्रेसाठी तिबेटच्या दिशेनं जाण्याच्या तयारीत होते. जवळपास 390 यात्रेकरूंचा एक गट बुधवारी सीमा ओलांडणार होता. मात्र दुपारपर्यंत त्यातील अनेकांशी संपर्क होऊ शकला नव्हता. यामुळे आता प्रश्न फक्त नेपाळमधील पुराचा राहिलेला नाही. भारतीय यात्रेकरू आणि विदेशी पर्यटक सुरक्षित आहेत का? हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी नेपाळी सैन्यानं हेलिकॉप्टरच्या मदतीनं बचाव आणि शोध मोहीम सुरू केलीये. मात्र रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे अनेक भागांचा संपर्क तुटलाय. दरम्यान हा पूर नेमका आला कसा, याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक माहितीनुसार तिबेटच्या बाजूला झालेल्या भूस्खलनामुळे नदीचा प्रवाह अडला असावा आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात साचलेलं पाणी अचानक खाली आलं असण्याची शक्यता आहे. मात्र पुराचं नेमकं कारण अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेलं नाही. भोटेकोशी नदी पुढे त्रिशुली नदीच्या प्रवाहात मिसळते. त्यामुळे या पुराचा परिणाम आणखी काही भागांवर होण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे रसुआ, नुवाकोट, धादिंग, चितवन आणि गोरखा जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय. एकाकडे नेपाळमध्ये महापुराचा विध्वंस सुरू आहे, तर दुसरीकडे 105 भारतीयांसह शेकडो नागरिक संपर्काबाहेर आहेत. डोंगराळ भाग, तुटलेले रस्ते आणि पुराचा प्रचंड वेग यामुळे बचाव कार्य मोठ्या आव्हानाचं ठरत आहे. आता सर्वांचं लक्ष एका गोष्टीकडे लागलंय. बेपत्ता असलेले भारतीय आणि विदेशी नागरिक नेमके कुठे आहेत आणि ते सुरक्षित आहेत का?